मोठी बेकार गुंठा झाली माझ्या केसांची. याचं कारण हेच याचं कारण हेच आहे की मी रोज केस अजिबात विंचरत नाही. जेव्हापासून सिया झालेली आहे कधी मध्ये जसं बाहेर जायचं राहिलं तेव्हाच विंचरत. आणि रोज आंघोळ पण करत नाही. आंघोळ करते पण केस नाही विंचरत. कधी बाहेर जायचं राहिलं तेव्हाच, ते पण पॉईंट असतो की कुठं जायचं आहे असं, त्याच्यावर डिपेंड करते मी केस विंचरणार का नाही. पण त्याच्यामुळे माझी हालत खूप बेकार झाली. हे बघा तुम्ही बघताय, दिसतंय का? खूप बेकार गुंठा झालेली आहे आणि आता अजिबात नाही. तर आता असे वाटते की याला कापावे लागेल, पण बघू. मृणाली म्हणते की आपण सिरम लावून सिरम लावून आपण काढून बघू निघते का असं. हे बघा खूप बेकार आहे का, अजिबात ऐकत नाही आहे. काहीतरी करावं लागेल त्याच्यावर. चला बघू आपण निघते का नाही. पण जाऊ दे. असा झालेला आहे हा कचरा. खूप बेकार हाल झालेले. जर माझ्यासारखंच कोणी करत असेल तर प्लीज करू नका. रोज केस विंचरा. आणि हेअरफॉल होतं म्हणून जास्ती भयान काम झालं. गाईज माझ्यासारखं अजिबात करू नका. रोज केस विंचरा. हेअरफॉल होत असेल तरी पण विंचरा. गाईज पण विंचरा. गाईज झालाय. खूप हाल होत आहे. मी तर आता व्हिडिओ बनवते पण मी म्हणजे मगाशी म्हटलं म्हणजे खूप टाइमापासून मी गुंता काढायचा प्रयत्न करत होती, पण ती एकच अशी लट झाली की त्याच्यामुळे सगळे हेअरफॉल म्हणजे गळा आलेले काय म्हणतात गळलेले केस पण त्याच्यातच अटकून गेलेले आहे आणि चांगले केस पण त्याच्यातच अटकून गेलेले आहे. मृणाली म्हणते की हे पॉसिबल आहे, पण मला तर नाही वाटत हे पॉसिबल आहे की ते निघतील हाताने. ओ बाप, ओ मा. मी तशीच बाहेर जाणार होती मस्त डायरेक्ट वरती असा बुचडा बिचडा बांधून, पण प्रॉब्लेम असा आहे की आज मला आरतीला जायचं आहे. तशा माझ्या पण लागतंय मला, त्याच्यामुळे हेअरस्टाईल तर नाही घालणार. क्लचर वगैरे लावेल मस्तपैकी, पण ते बी ह्या याच्यामुळं शक्य नाही असं वाटतंय मला. आता निघेल का गं? ते खूप बिझी आहे गुंठा काढण्यात. अर्धे निघून गेले. माझं लक्ष त्यांच्यामध्ये मी केवढे काढले असं. हे बघा, हे 2 सिरम आहेत आपल्याकडे. यांच्यापैकी मी कोणत्या लावू ते तर मला कळे ना. मला वाटतं आपण लॉरियलचं लावू हे ना. याच्यावर लिहिलं आहे, कारण याच्यावर लिहिलेलं आहे स्मूथनिंग अँड रिपेअरिंग सिरम. सो आपण हे लावून बघू याच्याने निघतात का. चलो मी लावू का तुला? लावा. पण ते ऑइल होऊन जाते. इकडे पण आहे ना. वास किती छान आहे बघा. स्मेल खूप छान आहे याची.
जिथे गुंता आहे तिथे लावा ना. एवढी 10,000ची स्ट्रेटनिंग केलेली काय कामची नाही. मी 2दा स्ट्रेटनिंग केली होती. एकदा लग्नाआधी केली होती, एकदा लग्नानंतर केली होती. म्हणजे फर्स्ट टाइम मी केरेटिन आणि स्मूथनिंग केली होती आणि सेकंड टाइम मी स्ट्रेटनिंगच केली होती. नका करू. आता सजेशन आहे तुम्हाला, नका करू. येस मला करायची. तुला पण सजेशन, मला पण करायची तरी. आता आपण सिरम लावलंय, नाकात काढून. पेन होतं डायरेक्ट भयान. हे आफ्टर डिलेव्हरीमुळे माझे हेअर फॉल होतोय असं मला वाटतं. बघू शकता का मी किती बनतो. तू चालते. सिरम बेस्ट आहे, लॉरियलचं आहे. यूज करून बघा. थोडं लवकर निघत आहेत माझे गुंता. तुमच्या पण निघतीलच. इथे टाक. याची प्राईज 150 आहे. जास्त नको लावते, ऑइल होऊन जाते. अर्ध्या निघाल्या आहेत, अर्ध्या बाकी आहेत. प्रयत्न चालू आहेत. पण पेन खूप होतोय भया. मी आता रोज विंचरेल. 2 दिवसात 3दा विंचरेल, पण रोज केस विंचरेल. आणि जो हेअरफॉल झालेला आहे, म्हणजे जे केस गळाले त्यांचं तर विचारूच नका भयान. हे बघा. तू सिरम लावून गाईज काय चालणार. ठीक आहे, बऱ्यापैकी निघाले आहेत. मला तसं वाटलं आज का केस कापावंच लागतील, पण नाही, आमच्या मृणालीने काढले खूप. माय सिस्टर इन लॉ, नाही सॉरी, बाप. इकडे राहिलेलं. मेन प्रॉब्लेम माहिती का तुम्हाला माझ्यासोबत काय झालेलं आहे. आफ्टर डिलेवरी, म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर डॉक्टर जे 3 महिन्याच्या टॅबलेट्स देतात ना, त्या डॉक्टर सांगतात की तुम्ही 3 महिने ते टॅबलेट घ्या असं. पण माझ्याकडनं असं झालं, मला असं वाटलं की कारण पहिलेच ते 9 महिने टॅबलेट घेऊन बोर झालेली होती मी, तर मी त्या
डिलेवरीनंतर डायरेक्ट त्याच्या 3 महिन्याची टॅबलेट दिलेलं होतं, त्या मी डायरेक्ट घ्यायचंच बंद करून दिलं. सो मी घेतल्या म्हणजे 15-20 दिवस घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की नको, ह्या टॅबलेटने काय होणार आहे. तर मी त्या टॅबलेट घेतल्याच नाही. आणि औषध पण होतं, एक सिरप होतं, ते सिरप पण मी घेतलं नाही. तर मला नंतर कळालं की त्या मी घ्यायला पाहिजे होता. त्याच्याने माझा जो बॉडी पेन होतोय, बॉडी पेन, हेअर फॉल, डार्क स्किन जो प्रॉब्लेम येतोय तो भयान आहे. म्हणून आता ज्याची डिलेवरी झाली असेल त्याने त्यात कंटिन्यू 3 महिन्याचे टॅबलेट घ्या. आणि कंटिन्यू त्या 3 महिन्याचे टॅबलेट घ्या. बॅक पेन पण एवढं होतं ना, भयान बॅक पेन होतं. आणि थोडं पण जास्ती काम केलं की खूप त्रास होतो. सो कारण डिलेवरी नंतर तुम्हाला माहितीच आहे किती पेन होतं. पण मी त्या टॅबलेट घ्यायला पाहिजे होत्या, पण त्या टॅबलेट मी घेतल्याच नाही. सो मला ते डॉक्टर, मग मी नंतर नेक्स्ट मंथला जेव्हा डॉक्टरांकडे गेली, मी नेक्स्ट म्हणजे स्यू झाली होती 4-1 महिन्याची. 4-1 महिन्यानंतर जेव्हा मी डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की तू त्या घेतल्या होत्या का. तर मी त्यांना म्हटले की नाही, मी नाही घेतल्या त्या, मी सोडून दिलं त्यामध्येच. तेव्हा मला डॉक्टर म्हणाले की तू पागल आहे, तू घ्यायला पाहिजे होत्या असं. थोड्याच म्हणजे त्या कॅल्शियमच्या असतात आणि आय थिंक कॅल्शियम, पोटॅशियम असं काहीतरी असतं, ते आयरन कॅल्शियमसाठी असतात त्या घ्यायला पाहिजे होत्या. त्या टॅबलेट माझ्याकडे अजून पण आहे. जो कोणाची डिलेवरी आता झालेली असेल आणि कोणाला त्या टॅबलेट पाहिजे असतील किंवा सांगायचं असेल, पाहिजे असतील किंवा फोटोज पाहिजे असतील तर मला कमेंट करा. मी ते फोटोज तुम्हाला नक्की टाकेल. जी चुकी मी केली ती चुकी तुम्ही करू नका. सो उठून गेली उडत आणि उठून गेलो. सो आफ्टर डिलेवरीनंतर जो पेन होतो तो भयान असतो. थोडं पण काम केलं तर बॅक पेन खूप जास्त होतो. आणि आता माझ्याकडे इलाज नाही, कारण स्यू आता 9 मंथची होऊन गेलेली आणि आता मी त्या टॅबलेट घेऊन पण काहीच उपयोग नाही. म्हणून नवीन डॉक्टर घ्यायला लावतात. खरंच डॉक्टर त्या टॅबलेट घ्यायला लावतात, त्या मी घेतल्याच नाही. बऱ्यापैकी केस गुंठा निघालेला आहे. कारण ते सिरम, हे लॉरियलच्या सिरमने छान निघालेले आहेत. बघा, तुम्ही पण वापरा, यूज करा, छान आहे. अजून आहेच बऱ्याच, त्या काढेल मी आता. सो चलो.